नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, परिवारजन असतील, त्यांना या चॅनलचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे लाईक केलं नसेल तर अवश्य लाईक करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग 40. पहिलं वाक्य बघू. विमानतळावर जाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? विमानतळावर जाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत, प्रश्नार्थक वाक्य आहे. वाक्य इंग्रजीत कसं येणार? व्हॉट इज द बेस्ट वे टू गेट टू द एअरपोर्ट? व्हॉट इज द बेस्ट वे टू गेट टू द एअरपोर्ट आणि क्वेश्चन्स मार्क. दुसरं वाक्य. डोळे मिचकावू नका. डोळे मिचकावू नका. वाक्य आहे ना, डोंट विंक. डोंट विंक म्हणजे मिचकाव म्हणजे विंक आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. तुम्ही विनाकारण इथे बसला आहात. तुम्ही विनाकारण इथे बसला आहात. वाक्य आहे ना, You are unnecessarily sitting here. You are unnecessarily sitting here. Unnecessarily म्हणजे विनाकारण. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघू. तुमचा तपास घ्यायचा आहे. तुमचा तपास घ्यायचा आहे. तुमचा तपास घ्यायचा आहे असं आहे ते. वाक्य आहे ना, यू आर लायबल टू बी सर्च. यू आर लायबल टू बी सर्च. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. माझे यावर संमिश्र मत आहे. माझे यावर संमिश्र मत आहे. वाक्य आहे ना, आय हॅव अ मिक्स्ड ओपिनियन ऑन धिस. आय हॅव अ मिक्स्ड ओपिनियन ऑन धिस. त्याच्यानंतर सहावं वाक्य. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. वाक्य आहे ना, डोंट लेट धिस चान्स गो फ्रॉम युअर हँड्स. डोंट लेट धिस चान्स गो फ्रॉम युअर हँड्स. त्याच्यानंतर सातवं वाक्य. मनावर घेऊ नका. मनावर घेऊ नका. वाक्य आहे ना, एखाद्याचे परखड बोलणे म्हणजे एखाद्याचं काही भरकट बोलणं असेल तर आपण ते मनावर घ्यायचं नाही असं वाक्य आहे. वाक्य आहे ना, डोंट टेक इट टू हर्ट. डोंट टेक इट टू हर्ट. हर्ट म्हणजे मनावर घेऊ नका. त्याच्यानंतर आठवं वाक्य. इतके स्वातंत्र्य देऊ नका. इतके स्वातंत्र्य देऊ नका. वाक्य ना, डोंट गिव्ह धिस मच फ्रीडम. डोंट गिव्ह धिस मच फ्रीडम. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. गिवन म्हणजे काय? नका. डोंट गिवन धिस मच फ्रीडम. त्याच्यानंतर नववं वाक्य. रिकाम्या हाताने जाऊ नका. रिकाम्या हाताने जाऊ नका. वाक्य ना, डोंट गो एम्प्टी हँडेड. डोंट गो एम्प्टी हँडेड. त्याच्यानंतर 10वं वाक्य. जेव्हा मी तिला नकार दिला तेव्हा मला खूप वाईट वाटले. जेव्हा मी तिला नकार दिला तेव्हा मला खूप वाईट वाटले. वाक्य ना, आय फेल्ट व्हेरी बॅड व्हेन आय रेफ्युज्ड हर. आय फेल्ट व्हेरी बॅड व्हेन आय रेफ्युज्ड हर. रेफ्युज्ड म्हणजे नकार दिला. फेल्ड म्हणजे काय? वाईट वाटणे. बॅड म्हणजे वाईट वाटले. त्याच्यानंतर 11वं वाक्य बघू. लवकर ये नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. लवकर ये नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. वाक्य ना, कम सून अदरवाईज आय वोंट टॉक टू यू. कम सून अदरवाईज आय वोंट टॉक टू यू. वॉन्ट म्हणजे विल नॉट आहे, लक्षात घ्या. ते शॉर्ट फॉर्म दिलेला आहे ते, म्हणून वॉन्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर 12वं वाक्य.
तो फक्त यालाच पात्र आहे, तो फक्त यालाच पात्र आहे किंवा त्याची हीच पात्रता आहे असं वाक्य आहे. वाक्य ना ही डिझर्व्स धिस ओनली, ही डिझर्व्स धिस ओनली. त्याच्यानंतर 13वं वाक्य, तू स्टेशनच्या बाहेर आला आहेस, तू स्टेशनच्या बाहेर आहेस. वाक्य आहे ना यू आर जस्ट आउट ऑफ स्टेशन, यू आर जस्ट आउट ऑफ स्टेशन. त्याच्यानंतर 14वं वाक्य, तू खूप बडबड करतोस, तू खूप बडबड करतोस. वाक्य आहे ना यू चॅटर्ड अ लॉट, यू चॅटर्ड अ लॉट. बडबड म्हणजे चॅटर. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य, ती सत्य आहे, ती सत्य आहे ते खोटे करू शकत नाही, ती सत्य आहे ते खोटे करू शकत नाही. म्हणजे शी कांट फॉल्सिफाय दी ट्रूथ, शी कांट फॉल्सिफाय द ट्रूथ. म्हणजे सत्य जे आहे ते ती खोटं बोलू शकत नाही किंवा खोटे म्हणू शकत नाही असं आहे ते. शी कांट फॉल्सिफाय, फॉल्सिफाय म्हणजे खोटे. लक्षात घ्या इथे शब्द काय वापरलेला आहे तो, फॉल्सिफाय द ट्रूथ. त्याच्यानंतर 16वं वाक्य, संपूर्ण जग तिला ओळखते, संपूर्ण जग तिला ओळखते. वाक्य ना द एंटायर वर्ड्स नोन हर, द एंटायर वर्ड्स नोन हर, नोज हर म्हणजे पूर्ण जग तिला ओळखते. त्याच्यानंतर 17वं वाक्य, कृपया परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्या, कृपया परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्या. वाक्य ना प्लीज अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ सिच्युएशन, प्लीज अंडरस्टँड दी ग्रॅव्हिटी ऑफ सिच्युएशन. ग्रॅव्हिटी म्हणजे गांभीर्य, सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. त्याच्यानंतर 18वं वाक्य, विनाकारण त्रास देणे थांबवा, विनाकारण त्रास देणे थांबवा. वाक्य ना स्टॉप बॉदरिंग मी फॉर नो रिझन, स्टॉप बॉदरिंग मी फॉर नो रिझन्स. बॉदरिंग म्हणजे विनाकारण, त्रास देऊ नका. त्याच्यानंतर 19वं वाक्य, मला टोमणे किंवा टिंगल मारू नका, मला टोमणे किंवा टिंगल मारू नका. वाक्य ना डोंट टॉन्ट मी, डोंट टॉन्ट मी म्हणजे टोमणे किंवा टिंगल मारू नका असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य, मला माहीत आहे की तुम्ही माझ्या मागे काय करता, मला माहीत आहे की तुम्ही माझ्या मागे काय करता. क्वेश्चन्स मार्क. वाक्य ना आय नो व्हॉट ऑल यू डू बिहाइंड माय बॅक, आय नो व्हॉट ऑल यू डू बिहाइंड माय बॅक आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 21वं वाक्य, मला ते अवघड वाटते, मला ते अवघड वाटते. वाक्य ना आय फाइंड इट डिफिकल्ट, आय फाइंड इट डिफिकल्ट म्हणजे मला ते अवघड वाटते. त्याच्यानंतर 22वं वाक्य, माझ्यासोबत विचित्र गोष्ट घडत राहतात, माझ्यासोबत विचित्र गोष्ट म्हणजे गोष्टी घडत राहतात. वाक्य आहे ना स्ट्रेंज थिंग्स कीप हॅपनिंग टू मी, स्ट्रेंज थिंग्स कीप हॅपनिंग टू मी म्हणजे माझ्यासोबत विचित्र गोष्टी घडत राहतात. स्ट्रेंज म्हणजे विचित्र. त्याच्यानंतर 23वं वाक्य, मी माझ्या आईसारखा आहे, मी माझ्या आईसारखा आहे. वाक्य आहे ना आय रिझेंबल माय मदर, आय रिझेंबल माय मदर म्हणजे आईसारखा आहे. त्याच्यानंतर 24वं वाक्य, मला हलताही येत नाही, मला हलताही येत नाही. वाक्य आहे ना आय कांट इवन मूव, आय कांट इवन मूव आणि लास्ट वाक्य, तो भडकला आहे, तो भडकला आहे. वाक्य आहे ना ही वॉज स्टॅमरिंग, ही वॉज स्टॅमरिंग. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. ही पण खूप महत्त्वाची आहेत आणि ह्याच्यातले जे काही शब्द आहेत म्हणजे आता आपण जेवढे बघितलेले आहेत नॉनस्टॉप वाक्याचे त्यामध्ये आम्ही जे महत्त्वाचे शब्द आहेत ते आम्ही कलर्स करून दिलेले आहेत. ते व्यवस्थित लक्षात घ्या कारण थोडे थोडे शब्द कसे आहेत तर वेगळे आहेत. म्हणजे जो तुम्हाला माहिती आहेत शब्द त्याच्यापेक्षा ते वेगळे आहेत. समानार्थी शब्द म्हणतात त्याला म्हणजे एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात त्यासारखे ते शब्द आहेत
आणि ते शब्द जास्त काय करतात, इम्प्रेस करतात, इम्प्रेशन पाडतात समोरच्यावर. त्याच्यामुळे त्यासारखे शब्द आपण वाक्यामध्ये यूज करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल तर इम्प्रेशन पडतं समोरच्यावर. त्याच्यामुळे हे शब्द इग्नोर करू नका, व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर तुम्ही पुन्हा रिपीट करा आणि त्यानंतर त्याचा सराव करा. त्याच्यामुळे काय होईल तर ते व्यवस्थित लक्षात राहतील. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पण भेट द्यायला विसरू नका. आम्ही फेसबुक पेज आहे आमचं, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ, आणि आम्ही लिंक्डइन अकाउंट एन स्वप्नील स्मिताचा भाऊ याच्यावर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत. इथे पण तुम्हाला बरंचसं शिकण्यासारखं आहे. प्रतिलिपी पेजवर तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, सिरीज वगैरे असतात. तेथे काय होतं, तिथे इंग्रजी पण आम्ही जास्त प्रमाणात त्यामध्ये यूज करतो. म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं होतं, काय होतं हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. त्याच्यामुळे तिथे जाऊन आमच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जाऊन फॉलो करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन नवीन सरावासाठी. तोपर्यंत धन्यवाद.